आज नांदेड जिल्हा परिषदेचा 2025-2026चा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सादर करण्यात आला। मागील 2.5 वर्षापासून जिल्हा परिषदेवर प्रेक्षक असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी हा अर्थसंकल्प सादर केलाय। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांची उपस्थिती होती। तर याच्यात आपण प्रत्येक विभागानिहाय काही नवीन गोष्टी करायचा प्रयत्न केलेले आहे। लाभार्थ्यांचं सशक्तीकरण हे योजनाचं केंद्र राहील अशाही प्रयत्न यावेळेस केले गेलेला आहे। समजा आमच्या सोलर पॅनल लावायचे सीमावरच्या शाळेवर किंवा महिलांना जे की बचत गटांच्या मेंबर असतील त्यांना मार्केटिंग पॅकेजिंग बद्दल ट्रेनिंग देणे किंवा मागासवर्गीय महिलांना वैयक्तिक व्यवसायांसाठी 50 लाख वेगळे ठेवणे अशा योजनेवर भर दिलेला आहे। कृषी विभागात आपण ड्रोन FPOs ला देणार त्याच्यासाठी वेगळी तरतूद यावर्षी केली गेलेली आहे। बायो लॅब्स प्रत्येक FPO ला म्हणजे एक तालुक्याला एक FPO ला बायो लॅब जिथे रासायनिक खत सोडून काहीतरी नैसर्गिक तयार होईल शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठीही यावर्ष तरतूद केली गेलेली आहे। आपण जे नेहमी म्हणत राहतो की शाळेंसाठी काहीतरी करावं शाळेंसाठी काहीतरी करावं तर यावर्षी आपण थोडंसं दुरुस्तीवर बळ न देता सोलरची तरतूद केलेली आहे। पशुसंवर्धन विभागामध्ये आपण जे बाहेर खोडे असतात त्याच्यावर शेड लावण्याचाही आपण एक प्रयत्न केलेला आहे आणि 3 ते 4 PHCs ला जिथे सर्वात जास्त मोठी OPD असते तिथे आपण मॉड्युलर डिलिव्हरी रूम हे करायला यावर्षी इच्छुक आहोत। तर एकत्रितपणे यावर्षी जिल्हा परिषद नांदेडच्या अर्थसंकल्पाचं हे मूड राहिलेलं आहे की आपण लाभार्थ्यांना कसं सशक्त करू शकतो। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नांदेड।